आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे नाही नाही, तू त्या मागच्या गल्लीत बघ की, मी सांगतोय ना तुला. बर ठेव फोन. वहिनी आली ही बाया. विरे वाटली. बिट्टीला बघितलं का कुठं? बिट्टीला बघितलं का म्हणजे? अगं म्हणजे ती सापडना झाली. अगं म्हणजे वाडा शोधला पण ती कुठंच सापडना झाली. अचानक गायब झाली. काय गे? हा, कुठे आहे बिट्टी? या घरात जे काही घडतं ना त्याचा पहिला संबंध तुमच्याशीच येतो. हे अक्षरा, तू कडोसका पडलीस का ग? हा, अगं तिच्यावर कशाला आरोप करायला लागलीस तू? आरोप करू नये असं तुमची बायको कधी वागलीये का? आतापर्यंत घडलेल्या सगळ्या किडनॅपिंगच्या घटना आठवा ना. कोणाचा हात होता? हे अक्षरा, हे समज आठवण्यापरीस तू कोण आहे ते आठव. गावभर बकायचं आणि खाल्ल्या ताटात वकायचं. आधी आमच्या सुंदरला नादी लावलंस आणि आता घर पडायला निघालीस. खरं तर हायस नोकर, रुबाब मालका. मामी, पोलीस. मी आता पोलीस स्टेशनला जाते. या सगळ्यात तुमचा हात आहे असा मला एक जरी धागा मिळाला ना, माझ्या वडिलांची, कॉन्स्टेबल गोपाळ मोहित यांची शपथ घेऊन सांगते, यावेळी तुम्हाला कुणीही वाचवू शकणार नाही. चल शरू, तू मॅडमची काळजी घे, मी आलेच. हा बोलो. पैसे पाठवलेत तुला, मिळतील लगेच. हो, पण काम झालं पाहिजे. एक मिनिट, हा आवाज कोणाचा आहे? अरे तुमने ही बोला था ना लड़की को उठाने को. आवाज नहीं पता? हाँ बिट्टी, सोडा मला, वाचवा वाचवा आई. शिट यार, मूर्ख आहेस का तू? हिला नाही, हिच्या आईला उचलायचं होतं. लाज नाही वाटत तुला डबल पैसे मागायला? इडियट. ए, गाली नहीं देने का? हमारे मैडम ने फोटो भेजा था ना गुड़गुड़ बत्ती. अरे पण फोटोतल्या मुलीला नाही, तिच्या आईला उचलायचं होतं. आई आई. त्यासाठी पैसे द्यायचे तुला? कोणाला उचलायचं तेही नाही कळत. मूर्ख. आता काय करणार आहेस? त्या मुलीला सोड आणि तिच्या आईला उचल लगेच. पगला गए हो क्या? हा? आणि हो, आता ज्या मुलीला किडनॅप केलंयस ना, तिला मारून टाक. आणि हो,
हाल हाल करून मार. हे रेवती आंटी, जेवढं सांगितलं तेवढंच कर. पैसा मिलेगा तभी काम करूंगा. गुडगुड बत्ती. काय करतेस तू? आपला फोकस गौरी आहे, बिट्टी नाही. माहितीये मला, पण तुला एक गोष्ट कळत नाही असून, त्या गुंडाच्या एका चुकीमुळे आपला किती फायदा होणार आहे. फायदा कसला? ही बिट्टी जाता जाता आपल्या मार्गातले सगळे अडथळे दूर करणार. बिट्टी मेली की तिची आईच नाही, तिचा पार्टनर पण संपेल. रात्री माझ्या बाजूला झोपली होती ती. मी सकाळी उठून बघितलं तर नाही दिसली मला. ती जाणार होती बैलगाडी खेळायला सकाळी. आणि हे पहा मॅडम, आधी शांत व्हा तुम्ही. साहेब, तुमच्या बायकोला सावरा जरा. बायको? काय? नाही काही नाही. बरं मला सांगा, तुम्ही राहायला कुठे? एरिया कोणता तुमचा? साहेब, ते आमच्याकडे पाहुणे आले आहेत. म्या सुंदर सूर्यवंशी, वसुंधरा सूर्यवंशींचा पोरगा. आव काय म्हणता? वसुंधरा मॅडमची चिरंजीव तुम्ही? आव मग उभे का? कदम मॅडम, त्यांना चेअर द्या लवकर. अहो साहेब, कशाला खुर्ची आणा? आव राहू द्या साहेब, प्लीज प्लीज बसा तुम्ही. साहेब बसा. बरं मॅडम, मला नीट एकदम व्यवस्थित सांगा. मला सांगा, तुम्ही मूळ राहायला कुठे? नाशिक. हरवलेल्या मुलीचं वय काय? तिचा एखादा फोटो वगैरे आहे का तुमच्याकडे? हो, म्हणजे लहानच आहे ती. मुलीचे वडील? तुझी आई खूप आजारी आहे. आजारी असायला आई तर पाहिजे. मी माझ्या आई बापाला कधी बघितलंच नाही. तू पाहिलंय तुझ्या आई बापाला? मॅडम बोला. ते म्हणजे काय सांगू, खोटं बोलून नाही चालणार. खरं काय ते सांगावंच लागेल. अरे चल. अहो साहेब, मी नाही पाकिट मारलं. अहो मी नाही चोरी केली. हो मुकाट्याने कबूल कर. तुझ्यासारखी पोरं चांगली ओळखतो मी. सिग्नल वर डोळे झाकून गेलं ना तरी 4 चौघा असतातच. चोरी करणं रक्तातच आहे तुमच्या. नाही, बिट्टी बद्दल खरं सांगितलं तर तिलाही अशीच वागणूक मिळेल. बोलत का नाही येते? नवऱ्याबद्दल विचारल्यामुळे अपसेट झाले असतील कदाचित. मॅडम बोला. मुलीचे वडील? ते मी. रुद्र पैठणकर. साहेब, तुम्ही लवकरात लवकर शोध सुरू करा. आम्हाला आमची बिट्टी सुखरूप हवी आहे.
हे पहा, तुम्ही काळजी करू नका, आम्ही लगेचच तपास सुरू करतो. अहो सध्या किडनॅपिंगच्या केस भरपूर येत आहेत. तुमच्या आधीच एक किडनॅपिंगची केस आली आणि आता तर कहरच झालाय. वसुंधरा सूर्यवंशीच्या घरातूनच पोर पळवली. किडनॅपिंगची केस पण? अहो भरपूर पोरं गायब व्हायला लागलेत. ही टोळी मोकाट फिरते. गौरीजी, तुम्ही घाबरू नका, आपल्या बिट्टीला काही होणार नाही. सॉरी, तुम्हाला हे ऐकून कसं तरीच वाटलं असेल, पण परिस्थिती गंभीर आहे. साहेब, काळजी घ्या तुमच्या बायकोची. तुम्ही बसा बाहेर. थँक्यू. गौरी, कदम मॅडम, जरा वायरलेसला मेसेज द्या. हे बाबा, अरे यांनी काय सारखं बायको बायको लावलंय? अरे ब्रो, बायको जरी नसती ना तरी गौरी आवडते रुद्रला. काय? हो, आवड. कुठल्या परिस्थितीत असेल बिट्टी? काय करत असेल ती? गौरीजी, तुम्ही शांत व्हा. बिट्टी आपल्याला लवकरच सापडेल. मी तुमच्यासाठी पाणी आणलं. पाणी प्या, बरं वाटेल. कुठे गेली असेल बिट्टी? बिट्टी, किती मोठ्याने उडवतेस? तर कल्लू शर्टचे मार्क्स येतील ना. तू तुझा रस्ता पकड, मी माझा. अगं बिट्टी, आई पण अशीच फुंकर घालते का? आई मला रस्त्यावर का सोडून गेले असेल? हे घ्या, पाणी प्या. गौरीजी, पाणी. रुद्र सर, कुठे गेला असेल बिट्टी? तुम्ही शोधा ना तिला. कशी असेल ती? कुठे असेल ती? मी नाही राहू शकत होती तिची जीवा. तुम्ही शोधा ना तिला प्लीज. तुम्ही शांत व्हा. गौरीजी, विश्वास ठेवा, काही नाही होणार आहे बिट्टीला. बिट्टी लवकरच आपल्याकडे येईल. तुम्ही बसा. पाणी. हॅलो, बोल रे. कसला मित्र आहेस रे तू? गौरीजींशी अजून लग्न पण झालं नाही तुझं, त्या आधीच मित्राला विसरलास?
हा बाबा, आता उद्या लग्न झालं तर ओळखही दाखवणार नाही तुम्ही. आमचा गडी तिकडे रमलाय जणू. ऐक ना पुष्पा, ऐकण्यासाठीच तर फोन केलाय. सांग सांग सांग, गौरीजींना विचारलंस? इथे एक प्रॉब्लेम झालाय. अरे तू कारण देऊ नकोस रे. गौरीजींना का विचारलं नाहीस? बिट्टी हरवली. अरे काय? हो. अरे तुम्ही कुठे होतात सगळे? आम्ही आता पोलीस स्टेशन मध्येच आहोत. काय काय झालं? एक मिनिट रुद्र, मी लगेच तिकडे येतो. ऐक 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 ऐक, काही गरज नाहीये. म्हणजे तू काय करणार नाही इथे? अरे पण बिट्टी, इथे बरीच मंडळी. मला गरज लागली तर मी तुला बोलतो. हा मगच. बरं ठीक आहे, मला अपडेट देत राहा प्लीज, कळवत राहा मला. बरं गौरीजी कशा आहेत? तू गौरीजींची काळजी घ्या. बाय. ठीक आहे ठीक आहे. काय झालं? काय बोलले दादा? चंदूशेठ, बिट्टी हरवलीये. गौरी, कुठे असेल बिट्टी? बघा ते काहीच सांगत नाहीयेत. तुम्हाला आठवत तुम्ही मला झोपायला त्या रूम मध्ये घेऊन गेलात? आम्ही झोपलो होतो, सकाळी उठून बघते तर नाहीच आहे बिट्टी. कुणीच काही सांगत नाहीये. ती सकाळी बैलगाडीकडे जाणार होती की नाही फिरायला, मग कुठे गेली? कुणीच काही सांगत. गौरी, गौरी शांत हो, काळजी करू नकोस. अगं हे बघ, बिट्टी सापडेल आपल्याला. हा, आई महालक्ष्मीची कृपा आहे आपल्यावर. काळजी करू नकोस. अगं काही नाही होणार तिला. माझ्यावर विश्वास ठेव. हा गौरी, रुद्र, हिची प्लीज काळजी घ्या. हा, मी आलेच. साहेब, पत्ता लागला का बिट्टीचा? वायरलेसला मेसेज कळवलाय, लवकरच शोध लागेल. सर, मला बिट्टीबद्दल थोडं. सापडली का ती? नाही, मला तिच्याबद्दल काहीतरी सांगायचंय तुम्हाला. पण तुम्ही कोण? ते आता महत्वाचं नाहीये. मी या सगळ्यांबरोबरच आहे. तुम्ही फक्त ऐका माझं. वसुंधरा सूर्यवंशींचं घर बेलबाग येते. तिथून तुम्ही थेट मेन रोडवर आलात ना की तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळेल. बिट्टी साधारण रात्री 1 वाजल्यानंतर गायब झाली. तुम्ही शहरात शोधण्याचा प्रयत्न केलात तर बऱ्याचशा जागा वर्दळीच्या आहेत. तुम्ही चेकपोस्टवर चौकशी करू शकता. तुला इतकं सगळं माहिती आहे तर पोलीस स्टेशनला कशाला आलीस? काका, काका बरं झालं तुम्ही आलात. या सगळ्याचा लवकरात लवकर छडा लागावा म्हणून मी फक्त मदत करते. पण हे काहीच ऍक्शन घेत नाहीयेत. ऑलरेडी खूप उशीर झालाय. हे केव्हापासून 2 तासाच्या वर झाले इथे थांबलेत. सॉरी, पण यांच्याकडनं काहीच रिझल्ट दिसत नाहीये मला. अक्षरा, मला माहिती आहे तुला तपास यंत्रणेची जाण आहे, पण असं भावुक होऊन तपास करता येत नाही. अगं काही कायदे असतात, नियम असतात. त्या नियमांच्या चौकटीत राहूनच आम्हाला तपास करावा लागतो. तुझ्या बाबांची शिकवण विसरू नकोस. थोडा वेळ द्या आम्हाला,
आम्ही नक्की प्रयत्न करतो आणि ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह करतो. काका, मुलगी गायब होऊन खूप वेळ झालाय. तिची आई किती काळजीत आहे. माझं कुटुंब, माझ्या कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती खूप टेन्शन मध्ये आहे. तुम्ही मला सांगा, किती वेळ वाट पाहावी लागणार आहे? माझं कुटुंब? शिरा साहेब, ती माझी होणारी बायको आहे. हो, सॉरी. काका, किणी टोल नका, कागल टोल नका. यावरचं सीसीटीव्ही फुटेज चेक केलं तरी आपल्या हाती काहीतरी येईल. किंवा आपण कोकण भागाचाही विचार करू शकतो. एक मिनिट. हा बोलतोय. ओके. ओके. आत्ताच आमच्या हाती न्यूज आली आहे. 2-3 लहान मुलांच्या डेड बॉडीज शवागारात आल्या. आपल्याला शवागार चेक करावं लागेल. काय म्हणालात तुम्ही? डेड बॉडी? तुम्ही काय बोलताय?